नमस्कार, माझे किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आपण आज एक लोणच्याचा प्रकार करणार आहे. तुम्ही लिंबाचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं, मिरचीचं लोणचं खाल्ले असेल तर तुम्ही शेवग्याच्या शेंगेचं लोणचं कधी खाल्लेलं आहे का? तर आपण आज झणझणीत चटपटीत असं शेवग्याच्या शेंगेचं लोणचं करणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे मी 5 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि याची सगळी साल काढायची, छोटे करायचे एकदम. असे एवढे तुकडे करून घेऊया आपण. साल पण काढून घ्यायची. तर आपण सगळे तुकडे करून घेऊया. तर आता आपण सगळ्या शेंगा कढईमध्ये घेतलेल्या आहेत. पाणी घेतलेलं आहे, गॅस मध्यम केलेला आहे आणि त्याच्यात न मीठ टाकता आपण शेंगा सगळ्या शिजवून घेऊया. फक्त अर्ध्या झाल्या नाहीत पाहिजे, चांगल्या छान अशा थोड्या शिजवून घेऊया आपण सगळ्या शेंगा. तर आता आपल्या शेंगा उकडून निघाल्या आहेत. तर आता आपण काढून घेऊया. पाणी अजिबात ठेवायचं नाही याच्यात. अशा सगळ्या नितळून घ्यायच्या आणि थंड करून घेऊया. ह्या थंड होईपर्यंत आपण आता याचा मसाला बनवूया. तर इथे आपण 2 चमचे धने घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा मोहरी. तर आता आपण हे सगळं भाजून घेऊया आणि थंड करून याची पावडर बनवून घेऊया. तर आता भाजून झालेलं आहे. आपण आता थंड करून याची पावडर बनवून घेऊया. तर आता आपण एका पातेल्यामध्ये 2 वाटी तेल घेतलेले आहे. तुम्ही जे वापरता खाण्यात ते तेल वापरलं तरी तुम्ही चालेल. तर कडक एकदम गरम करून आपण थंड करून घेऊया तेल. तर छान अशा आपल्या शेंगा थंड झालेल्या आहेत. तर त्याच्यात आपण बारीक केलेला सगळा मसाला टाकलेला आहे. मस्त असं चमचमीत आपलं लोणचं होत आहे. सगळा मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा. नंतर त्याच्यात अर्धा चमचा आपण त्याच्यात हळद टाकणार आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर आपण थोडंसं हिंग टाकणार आहे. हिंग टाकल्यानंतर आपण त्याच्यात आमचूर पावडर 2 चमचे टाकणार आहे. आमचूर पावडर टाकल्यानंतर आपण चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेणार आहे त्याच्यात. तर आता हे छान असं मिक्स करायचं. तेल टाकायचं त्याच्यात. आपल्याला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं तेल टाकू शकता. शेंगा सगळ्या त्याच्यात बुडल्या पाहिजेत तेवढं तुम्ही तेल कमी जास्त गरम करू शकता. मिक्स करून झाल्यानंतर आपण छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि राहिलेलं तेल तुम्ही टाकू शकता. चमचमीत असं आपलं शेवग्याच्या शेंगेचं लोणचं तयार झाले तुम्ही बघू शकता. मी थोडंसं राहिलेलं परत तेल टाकणार आहे. शेंगा ज्या तेलामध्ये बुडल्या पाहिजेत म्हणजे लोणचं चांगलं आपलं टिकतं. 8 ते 10 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे लोणचं खाऊ शकता, तोंडी लावू शकता जेवताना. मस्त असं उन्हाळ्यात तुम्ही हे शेवग्याच्या शेंगेचं लोणचं करू शकता. तर त्याच्यात मी थोडंसं तेल टाकणार आहे परत. तर हे सगळं मिक्स करून घेऊया आणि हवाबंद भरणीत तुम्ही फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस तुम्ही हे लोणचं ठेवू शकता आणि जेवताना खाऊ शकता. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं ते हे लोणचं. तुम्ही एकदा नक्की करून बघा. हे लोणचं खूप छान असं चटपटीत असं लोणचं आहे. थँक्यू.